नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज बऱ्याच दिवसांनी ब्लॉग बनवत आहे। खूप दिवस झाले ब्लॉग बनवलाच नाही मी, त्यामुळे मला प्लीज माफ करा। मी तुम्हाला आज सांगते की ज्या महिलांनी 5 रविवारी पूजा केली नाही आहे, ज्यांनी म्हणजे 5 रविवार झाले त्यांनी पूजा केलेली नाही, त्यांनी रथसप्तमीच्या दिवशी कशी पूजा करायची पौष रविवाराची, तर ते मी तुम्हाला सांगते। म्हणजे आदिदेव सूर्यनारायणाची पूजा असते ही, ज्याचा कुंडलिकेमध्ये सूर्य हा कमी प्रमाणात असतो किंवा काही दोष असतात, तर ही पूजा केल्याने ते दोष निवारण होतात। ती पूजा कशी करायची ते मी तुम्हाला सांगते। बघू शकता तुम्ही, ही पूजा बाहेर अंगणात याच्यामध्ये करत असतात, सूर्यनारायणाच्या प्रकाशामध्ये। ही इथं तुळशी आहे माझी आणि हा बाहेर सूर्यनारायण तुळशी आहे, बघू शकता तुम्ही। आणि ही मी पूजा मांडलेली। आता पूजा कशी मांडली ते सांगते। आणि एक चौरंग घेतलेला आहे, चौरंगावर लाल कलरचा कापड अंथरला, त्यावर मी पूर्ण रांगोळीने सूर्यनारायण काढून घेतले। विड्याची पाने ठेवलेली आहे, विड्याच्या पानांवर गणपती आणि सुपारी, म्हणजे गणपती, लाल सुपारी आणि हे पैसे ठेवलेले आहेत गणपती म्हणून। प्रत्येक पूजेच्या वेळेस आपण गणपतीला प्रथम मानतो म्हणून ती पूजा करायची। त्याच्यानंतर हे पूर्ण हा रथ काढलेला आहे, मध्ये सूर्यनारायण आहे। आता मी पूजा स्टार्ट करते। बघू फुलं वगैरे वाहून घ्यायची गणपतीला। तुम्हाला करायची आधी तर करायची, आपण तुपाचा दिवाही लावून घेतलेला आहे, साधा दिवाही लावलेला आहे आणि धूप अगरबत्ती सर्व लावलेला आहे। आता पूजा चालू करायची। प्रथम पहिला गणपतीची पूजा केली, आता आदित्य देवाची पूजा करायची। श्री सूर्यनारायणाय नमः, आदित्य देवताय नमः, ओम ह्रीं श्री सूर्यनारायणाय नमः। आपण या पालखीच्या, या पालखीवाल्यांची, रथाची सर्व पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर ठेवायचं आहे आपल्याला। अगदी छोटीशी पूजा आहे, काही या पूजेला एवढं काहीच भारी नाही। आता तुम्हाला ठेवायचं आहे खण। हा खण ठेवत असतात, आमच्याकडे ठेवतात, तुमच्याकडे ठेवतात की माहीत नाही, पण आम्ही ठेवतो म्हणून। आणि ह्या पूजेला असतात गांजरं बोरं, हे बघू शकता तुम्ही, गांजरं बोरं आणि जे अवेलेबल असेल ते ठेवायचं। आता ज्या ऋतूत जे निघते तर या पूजेला हे ठेवतातच, पण या पूजेला हे असते। आणि दूध ठेवायचं नारायणासाठी, हे दूध ठेवलं आपण। आणि गोड खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा देवाला। नारायण देवासाठी वस्त्र केलं होतं, मला आठवण नाही वाहायचे, हे वस्त्र वाहायचं आपण। हे असं वस्त्र वाहिलं आणि आता फुलं वाहून घ्यायची। आणि हा जो खण वाहला याच्यावर हळद कुंकू वाहायचं। आरती म्हणायची, आरती येत असली तर, नसेल तर आपला साधा कापूर लावायचा। सुख करता दुःख करता आरती म्हणायची आणि कापूर लावायचा। हा कापूर लावून दूध दीप लावून आपण आरती केलेली आहे, बघू शकता तुम्ही। आणि या नैवेद्याला जो आहे हे पाणी ठेवायचं आपण। नैवेद्यम समर्पयामी, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि नैवेद्यम समर्पयामी म्हणायचं। अशी ही एकदम छोटीशी पूजा आहे। अशा प्रकारे जशी मला येते तशा प्रकारे मी तुम्हाला पूजा सांगितली। एकदम सरळ आणि सगळ्या पूजेत सोपी पूजा मला वाटते ही। अशा प्रकारे आपण, तुम्ही आता रथसप्तमीच्या दिवशी ही पूजा करू शकता। आज आहे शेवटचा रविवार, तर 2-3 रविवारी मी तुम्हाला दाखवू नाही शकले घाई गडबडीमुळे, पण आज मी शांततेनं पूजा केली। आज तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल किंवा या पूजेत काही कमी असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा। जशी विदर्भामध्ये पूजा करतात तशा प्रकारे मी तुम्हाला ही पूजा दाखवलेली आहे। माझं काही चुकलं असेल तर माफ करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।